केला ना भाऊ, मग तुमच्या भावानं बी एक फायनल डायलॉग हॅशटॅग राम राम मंडळी. आज तर सकाळ झाली आपली, सकाळी सकाळी एकदम 5:30 वाजता जिम पासून. मग जिम झाल्यावर 8 वाजता निघालो आम्ही मक्याच्या कुट्टी आणण्यासाठी. आता ज्या शेतकऱ्याच्या घरी ढोरा आहेत त्याला हे सोय पहिल्यापासूनच लावून ठेवा लागते. आणि तसंच तर आपल्याला हरभऱ्याचं कुटार अजिबात बी नाही झालं. तसे तर आम्ही टाली भरायला माणसं सांगितलेच होते. आम्ही फक्त ते टालीवरचं कुटार दाब्यासाठी आलतो. सॉरी मक्याची कुट्टी ना हो. अटी आल्याबरोबर तर कुट्टीची क्वालिटी घेतली तपासून कशी आहे तर. आणि हे आम्हाला 1000 रुपये टाली पडली तशी फक्त कुट्टी. आता त्यात भरणाऱ्याचा खर्च अलग आणि टाली भाडं अलग. आणि आपला मेन विषय कालच्या वेळेला एवढं सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं. आणि आज आपल्या 90 डेज चॅलेंजचा 60वा दिवस. आता सगळ्यात पहिले टाली घेतली पॅकोपॅक भरून. आणि राहिला तो त्या डायलॉगचा विषय. आता सध्याच तुमच्या बॉल अजून भेटला नाही. आता तुम्हीच लवकरात लवकर कमेंट करून सांगून द्या, कारण की मला तर अजिबात बी डोक्याने चालून राहिलं याच्या बाबतीत. त्याच्या बाद टाली आणली आपली वाळग्यात आणि केली खाली करणं चालू. बाकी या टालीवर जे माणसं होते ते म्हणत की आपल्याला व्हिडिओ घे. मग मी आता काही विषय आहे का तुमच्यासाठी. आता एवढ्यानंच का झालं काय, याच्या बाद आपल्याला ट्रॅक्टरवाल्या दादाचा फोन म्हणे की तुमच्यावर ट्रॅक्टरला लवकरात लवकर या. आता तसंच तर बा या गळ्याचं रिकाम पण नसते. आज कसं रिकाम पण झालं. मग मी म्हटलं की चला बैती नदी आता हात धुवून घ्यायला पुरतात. आणि हे फंटन आपल्या गावाच्या वावरात होतं, अजून तो भुशंग राहिली. चला तर मग आम्ही जातो घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.